नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय खास टिप नंबर 1. बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी चटपटीत, चमचमीत व झणझणीत अशी पनीरची रस्सा भाजी बनवताना त्यामध्ये दही फेटून घाला किंवा काजूची पेस्ट, फ्रेश क्रीमचा वापर तुम्ही त्यामध्ये करा. यामुळे पण पनीरच्या भाजीची चव खूपच छान टेस्टी अशी होते. अतिशय खास टिप नंबर 2. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर बाहेर भरपूर प्रमाणात ऊन पडत आहे. तर अशा या उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देणारी रेसिपी म्हणजेच आपल्या सर्वांची मस्त अशी झक्कास चवीची लस्सी आपण बनवत असतो. तर लस्सी बनवत असाल तर लस्सी बनवताना अगदी परफेक्ट चवीची लस्सी बनवण्यासाठी दह्याची लस्सी बनवताना तुम्ही पाण्याऐवजी त्यामध्ये दुधाचा वापर केल्यास लस्सीची चव अधिक टेस्टी व चविष्ट अशी होते. तर लस्सी बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास टीप नंबर 3. अगदी कॅफेमध्ये भेटतात अगदी तसेच फ्रेंच फ्राईज जर तुम्हाला घरी बनवायचे असतील तर घरच्या घरी बनवताना किंवा बनवण्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवताना बटाट्याचे उभे पातळ काप करून घ्यावेत. त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर आणि मीठ घालून तळावेत. कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनतात. तर कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 4. अगदी परफेक्ट बालुशाही बनवण्यासाठी बालुशाही बनवताना मैदा जास्त दाबून मळू नये. मैद्याचा हलक्या हाताने गोळा मळावा. यामुळे बालुशाहीमध्ये पाक हा छान असा मुरला जातो. तर बालुशाही बनवताना माझ्या प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी ही ट्रिक्स आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास टिप नंबर 5. बरेच वेळा फुलकोबीसारख्या पत्तागोबीमध्ये सुद्धा छोट्या छोट्या बारीक आळ्या असतात. म्हणून पत्तागोबी बारीक असा कट करा आणि पाण्यामध्ये 1 चमचा हळद टाकून त्या हळदीच्या पाण्यात 10 मिनिटे पत्तागोबी आपण जो कट केलेला आहे तो ठेवा. यामुळे पत्तागोबी छान असा स्वच्छ होतो व त्यातील जी कीड म्हणजे ज्या आळ्या असतात त्या मरतात. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 6. मिक्सरला लोणी काढायचे असेल तर मिक्सरच्या जारमध्ये न काढता ज्यूसच्या भांड्यामध्ये काढावे. यामुळे लोण्याचा गोळा पटकन वर येतो आणि मट्टा हा बुडाला लागतो. तर लोणी बनवताना तुम्ही ही टीप किंवा ट्रिक्स नक्की फॉलो करा. अत्यंत भन्नाट व उपयुक्त टिप नंबर 7. ओल्या खोबऱ्याची करवंटी पटकन निघावी यासाठी ओल्या खोबऱ्याची करवंटी गॅसवर सगळ्या बाजूने व्यवस्थित अशी गरम करावी व यामुळे करवंटीमधून नारळ अलगद बाहेर निघेल. तर ओल्या खोबऱ्याची करवंटीतील नारळ पटकन बाहेर काढण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. अतिशय खास टिप नंबर 8. बेसनाचे पिठले बनवण्या अगोदर छान असं बेसन पीठ भाजून घ्या आणि नंतर पिठलं बनवा. यामुळे पिठलं जास्त चवदार व टेस्टी असं लागतं. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 9. अळूवडी बनवताना नुसते बेसन पीठ न घालता त्यामध्ये थालीपीठाची भाजणी घालून अळूवड्या कराव्या. यामुळे अळूवडी खूपच छान, फार चविष्ट व कुरकुरीत अशा होतात किंवा बनतात. प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त टिप नंबर 10. कंबर दुखत असल्यास शेवग्याची साल गरम करून कमरेवर बांधावी. यामुळे कंबरदुखीवर आराम मिळतो. तर तुम्हाला पण कंबरदुखीचा त्रास असेल तर ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी खास टिप नंबर 10. जर चुकून रात्री चणे भिजत घालायला विसरला असाल तर सकाळी उकळत्या पाण्यात भिजत घाला. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी ही खास टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 11. भाजी किंवा काहीही तळताना जर तुम्हाला कन्फ्युजन होते का आधी कांदा घालावा की त्यामध्ये आधी लसूण घालावा असे असल्यास लक्षात ठेवा, लसूण व कांदा एकत्र घालू नका. कारण
कांद्याला शिजायला जास्त वेळ लागतो आणि लसूण लवकर शिजतो. दोन्ही एकत्र टाकल्यास लसूण हा आपला जळू शकतो. यासाठी तुम्ही कोणत्याही भाजीची फोडणी किंवा तळताना ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 12. ज्या लोकांना मूळव्याधाची समस्या आहे त्यांनी बटाटे व मांसाहार करणे टाळा. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर 13. आठवड्यातून किमान एकदा फ्रीजमधील नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या. यामुळे फ्रीजमध्ये घाण वास येत नाही. तर तुमचा पण फ्रीजमध्ये घाण वास येत असेल तर ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीसाठी टीप नंबर 13. परफेक्ट मंचुरियन बनवण्यासाठी कोबी किसून घालण्याऐवजी मिक्सरला बारीक करून त्यामध्ये घालावा. तर मंचुरियन बनवताना ही टीप तुम्ही नक्की ट्राय करू शकता. टीप नंबर 14. सोयाबीनची मसाला भाजी बनवताना सोयाबीनला मीठ लावून तेलात तळल्यास सोयाबीनची मसाला भाजी अधिक टेस्टी व चवदार अशी लागते. या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर एक चपाती खाणारे 2 चपाती नक्की खातील. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाची टीप नंबर 15. सुक्या भाज्यांना छान असं तेल सुटावं यासाठी सुक्या भाज्या बनवताना सगळ्याच भाज्या कुकरला बनवू नयेत. तर वाटाणे, मटकी, छोले अशा भाज्या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात व त्यांना नंतर कढईत कांदे व टोमॅटोचा मस्त असा तडका देऊन थोडा वेळ शिजवून घ्याव्यात. म्हणजे भाज्यांना छान असं तेल सुटतं आणि ह्या भाज्या जास्त अशा सुक्या पण वाटत नाहीत. तर सुक्या भाज्या बनवताना छान अशा त्याला तेल सुटण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करू शकता. साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर 16. मंचुरियन बनवताना त्यामध्ये लसणाचा वापर जास्त करावा. यामुळे मंचुरियनला छान अशी टेस्ट येते. तर आपल्या सर्वांची आवडती मंचुरियन रेसिपी करताना तुम्ही ही टीप ट्राय करा. टीप नंबर 17. कोणतेही पराठे बनवताना ते जास्त बारीक न लाटता जाडसर लाटल्यात किंवा ठेवल्यास ते छान लागतात. टीप नंबर 18. कोणताही मासा धुताना पाण्यात लिंबाचा रस टाकून मासे चांगले धुवावेत. यामुळे माशांचा शिळेपणा व त्याचा वास कमी होतो. तर कोणतेही मासे साफ करताना ही टीप तुम्ही नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 19. काही दिवसातच सुरकुत्या नाहीशा होण्यासाठी सुरकुत्या असलेल्या भागावर कोरफडीचा गर लावावा. अत्यंत महत्त्वाची व फायद्याची टीप नंबर 20. लठ्ठपणा काही दिवसातच नाहीसा करायचा असेल तर रोज चिंचेचे सरबत प्यावे. साधी सोपी पण अतिशय उपयुक्त टीप नंबर 21. रोज काळी मिरी चावून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.